मंडळी, जीएसटी कौन्सिलने साधारण अन्नधान्य, कृषी उत्पादने, सिमेंट, औषधं आणि वाहन या संदर्भात एक म्हणजे फारच मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये इन्शुरन्सवरचे जीएसटी दर कमी केलेले आहेत काही ठिकाणी खाद्यपदार्थांवरचे सगळे जीएसटी दर कमी केलेले आहेत. पण काही कमी केलेले असताना नव्यानं आता काही गोष्टींचे वाढवलेले सुद्धा आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आता तो कसा होणार आहे? साधारण पहिला जो 28% चा स्लॅब होता सगळा, तो 28% स्लॅब आणि 12% हा स्लॅब हटवून आता पुन्हा एकदा जीएसटीचा स्लॅब, ज्याला ऑफिशियल आपल्या लँग्वेजमध्ये जीएसटी स्लॅब असं म्हटलं जातं. तो 28% आधी होता काही गोष्टींवर 12% होता. या कमी जास्त प्रमाणामध्ये असताना त्यांना आता तो हटवून नव्यानं 5% आणि 18% आता तो लागू केलेला आहे. याचा अर्थ असा, की काही गोष्टींमध्ये थोडीशी शिथिलता आणलेली आहे. काही गोष्टींवर सरकारनं फुंकर घातलेली आहे निर्मला सीतारामन यांनी. त्यानंतर काही गोष्टींना थोडासा त्यांनी महागाईचा पण एक तडका दिलेला आहे. आता त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत? साधारणतः मी तुम्हाला सगळ्या समजून सांगणार आहे, की यापैकी कुठल्या गोष्टीला किती टक्के जीएसटी लागणार आहे आणि ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. आता त्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला आता डिटेल देतो. तत्पूर्वी नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, साधारण बघा, की तुमची जी जीएसटी जी आपली कौन्सिल आहे आपल्या भारतातली, त्या कौन्सिलनं असं केलेलं आहे, की एक सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे असं सांगण्यात आलं त्यांच्याकडून. पण असं असताना सर्वसामान्यांच्याच निगडीत असलेल्या काही गोष्टींना त्यांनी थोडीशी महागाईचाही तडका दिलेला आहे आणि एका बाजूला थोडीशी फुंकर सुद्धा घातलेली आहे, ज्या आसपासच्या आपल्या वस्तू आहेत त्या गोष्टींवर. आता त्या कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये बघा, पहिलं येतं तुमचा रोटी येईल, पनीर येईल, दूध येईल, तुमची औषधं येतील, तुमचं सिमेंट येईल, तुमच्या गाड्या येतील, लक्झरी आयटम्स हे सगळे त्याच्यामध्ये येतील आणि इन्शुरन्स सुद्धा याच्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी, आणि विमा, महत्त्वाचा तुमचा जो विमा आहे, त्या विम्याच्या रकमेवरचाही जीएसटी सरकारनं काही कमी केलेला आहे. आज या सगळ्याची आपण माहिती घेऊया. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, की तुमची जी रोटी आहे, पनीर आहे, दूध आहे, यावर किती जीएसटी लागणार आहे? तर बघा, सर्व सर्व प्रकारच्या ज्या रोट्या आहेत, पनीर आहे, प्रोसेस्ड दुधावर कर हा पूर्णपणे सरकारनं आता रद्द केलेला आहे आणि तुमच्या दैनंदिन जीवनावरील ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर 5% फक्त आता स्लॅब लागू होणार आहे, जो आधी थोडासा जास्त होता. आता यानंतर तुमचा जो शेतकरी बांधव आहेत आपले, ज्याच्यामध्ये तुमचे जे काही कृषी उत्पादनं असतील किंवा ॲग्री गुड्स जीएसटी ज्याला म्हणलं जातं पहिलं, त्याच्यावर काय बदल झालेला आहे? तर त्याच्यामध्ये साधारण तुमचे जे कृषी उत्पादनं आहेत किंवा उत्पादनांवरील जो जीएसटी 12% होता, तो कमी करून आता 5% वर आणलेला आहे. म्हणजे इतका मोठा तो त्याच्यामध्ये गॅप त्यांनी कमी केलेला आहे सरकारनं. आणि शेतकऱ्यांच्या ज्या वापरातील बहुतांश ज्या वस्तूवरील जो आहे तो कर आता इथं घटवण्यात आलेला आहे. हे शेतकरी बांधवांनी नमूद करून घ्या. याच्यानंतर आता जे काही तुमचं साधारण सिमेंट आहे, घर आहे आणि बांधकाम साहित्य सगळं आहे, त्याच्यावर जीएसटी किती लागलाय तोही बघूयात. तर याच्यावर सुद्धा सरकारनं असं केलेलं आहे, की साधारण 28% पहिला जीएसटी होता या सगळ्या गोष्टींवर. सिमेंट असेल किंवा घर बांधकामातील जे सगळं साहित्य, कच्चा माल किंवा जो काही यंत्रसामग्री, याच्यावर 28 वरून तो आणलाय 18% पर्यंत. जवळजवळ 10% इथं तो कमी केलेला आहे. आता याच्यामध्ये त्यानंतर तुमची जी येतील आता मेडिकल लाईनमध्ये काय झालेलं आहे, की औषधांवरील जो जीएसटी आहे तो साधारण कॅन्सर आणि रेअर ड्रग्जवरील जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे. ज्यामुळे या आजाराच्या रुग्णांना थोडासा आता दिलासा मिळणार आहे. याच्यामध्ये पुन्हा असं आहे, की आता तुमची जी वाहन क्षेत्र आहे, गाड्या संदर्भातलं जे काही असेल ते, तर त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जीएसटी हा सरकारने 28% वरून कमी करून तो थेट 18% वर आणलेला आहे. म्हणजे तुमचा सिमेंट जे घर आहे तोही 28 होता, गाड्यांचा आहे तोही 28 होता. या दोन्हीकडे 10% ने जीएसटी कमी करून तो 18% वर दोन्हीकडे सरकारने कमी केलेला आहे. याच्यामध्ये तुमची बस येईल, तुमचा ट्रक येईल, ॲम्ब्युलन्स येईल, 3 व्हीलर या गाड्या येतील आणि ऑटो पार्ट्सचाही समावेश आहे. याच्यामध्ये 2 व्हीलरचं कुठे नमूद केलेलं नाहीये. बस, ट्रक, ॲम्ब्युलन्स आणि 3 व्हीलर आणि यांचे काही ऑटो पार्ट्स याच्यावर तो जीएसटी 10% कमी असेल. हे एक नोंद करून घ्या. आता दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट, की तुमच्या दैनंदिन ज्या वापराच्या वस्तू आहेत, ठीक आहे. तर त्या दैनंदिन वापराच्या वस्तूंना काय-काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये दैनंदिनमध्ये साबण येईल, तुमचा टूथपेस्ट येईल, शॅम्पू येईल, यासारख्या वस्तूंवरील जीएसटी हा 18% वरून 5% किंवा काही वस्तूंवर अगदी पूर्णपणे सरकारनं 0% जीएसटी लागू केलेला आहे. आता ह्या तुमच्या कशा आहेत वस्तू? सगळ्या रोजच्या वापरातल्या आहेत. त्याच्यामुळे सरकारनं याच्यावर थोडासा जीएसटी पहिल्यापेक्षा कमी केलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला थोडीशी फुंकर सरकारनं घातलेली आहे. आता इन्शुरन्स पॉलिसीवर जीएसटी किती आहे? तर आता इन्शुरन्स ज्या आपल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल हेल्थ म्हणतो, लाईफ व रिइन्शुरन्स पॉलिसीवरील कर हा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल देणार आहे इन्शुरन्सची फार माहिती, कारण ती फार महत्त्वाची आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही समजा पॉलिसी कशी घेतली तर काय होऊ शकतं आणि किती टक्के कमी होऊ शकतो. तर तसेच तुमचा जो टर्म लाईफ, यूएल, आयपी, एंडोमेंटी पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी आणि वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींनाही पूर्णपणे याच्यामध्ये सूट दिलेली आहे. आता मंडळी, तुमचा जो 40% जो स्लॅब आहे ना, की ज्याच्यामध्ये कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, तर त्याच्यामध्ये बघा तुमचं येईल पान मसाला येईल,
ज्या तुमच्या लक्झरी आयटम्स येतील, ज्याच्यामध्ये गाड्या येतील, लक्झरी आयटममध्ये सगळं काही आलं. तुमचा सुकामेवा वगैरे सगळं याच्यामध्ये तुम्हाला जी हा जास्त लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं असं, की अजून काही गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत, तर त्या पण मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला हे मुद्देवाईज सांगितलं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आता नीट सांगतो, की याच्यामध्ये काय-काय स्वस्त झालेलं आहे. पहिली गोष्ट तुमचं झालंय ते काय? दूध, पनीर, पॅकेज्ड आणि लेबल केलेले यावर कोणताही कर राहणार नाही. त्यानंतर तुमची जी येते ती रोटी येते, चपाती येते, पराठा आणि पिझ्झा ब्रेड यांनाही जी-एस-टीमधून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट तुमचं बटर येईल, तुमचं तूप येईल, बटर ऑइल येईल, चीज, कंडेन्स्ड मिल्क ज्याला म्हणतो आपण जे आपल्याला मिळतं. त्यानंतर कोको पावडर येईल, त्यानंतर चॉकलेट येईल, आटा मैदा जो काही असेल तो येईल, पास्ता येईल तुमचा, नूडल्स येईल, केक, बिस्किटे, आईस्क्रीम इत्यादींपासून बनवलेले तयार अन्नपदार्थावरील हे सगळे ज्या काही गोष्टी असतील त्याला 12% वरून तो 5% पर्यंत आता हे असा टप्प्याटप्प्याने कमी करत तो आणलेला आहे आणि हे सगळं 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आता दुसरं बघा, तुमचा जो बदाम पिस्ता आहे, हेझलनट, पाईन नट इत्यादी सुक्यामेव्यावरील फक्त 5% जी-एस-टी त्याच्यावर आकारण्यात येईल, जो थोडासा आधी कमी होता. यानंतर तुमचा जो साखर आहे, साखर म्हणतो आपण ज्याला गूळ म्हणतो, साखरेच्या पाकावरील सर्व कर हा 12% वरून 5% पर्यंत जी तुमचं कमी करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये आणखीन काय आहे, तर तुमची मिठाई असेल, तुमचा नमकीन असेल, मिठाई म्हणजे आपल्या ज्या सगळ्या मिठाया सगळ्या बनतात त्या, स्पेसिफिक कुठली मिठाई नाही. त्याच्यामध्ये नमकीन असतील, ज्याच्यामध्ये तुमच्या जाम, तुमच्या आणखीन काही जेली, लोणचे, सॉस, आईस्क्रीम यासारख्या वस्तूंवर फक्त 5% जी आकारण्यात येईल. त्यावरून आता 5% वरून 0% पर्यंत येणारे कोणते पदार्थ आहेत, कोणत्या वस्तू आहेत, तर त्या पण तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये परत दूध आहे, छेना आहे, पनीर आहे, सर्व भारतीय ब्रेड, रोटी, पराठा, चपाती यावर कर नाहीये. आता 12 ते 18% वरून 5% पर्यंत वाढणारे अन्नपदार्थ, म्हणजे 12 ते 18% वरून 5% पर्यंत मागे आलेले कोणते पदार्थ, तर त्यामध्ये सॉस येते, पास्ता येते, कॉर्नफ्लेक्स येते, तूप, बटर, इन्स्टंट फूड, नूडल्स सॉरी, चॉकलेट, कॉफी आणि संरक्षित मांस ज्याला आपण फ्रोझन नॉन-व्हेज ज्याला म्हणतो आपण पॅकेजमध्ये मिळतं ते. त्याच्यामध्ये परत आणखीन काय येतं, मासे पण येतील आणि सी फूड सुद्धा येईल त्याच्यामध्ये, जे सगळ्या प्रकारचे असतील ते. त्याच्यामध्ये कुठली स्पेसिफिक त्यांनी कॅटेगरी दिलेली नाही, की हेच असेल म्हणून. दुसरं 12% वरून 5% पर्यंत काय कमी आलेलं आहे, तर फिश कॅव्हिअर सुद्धा आलेलं आहे आणि सॉसेस सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर तुमचा हर्बलमध्ये आपण वळूयात. हर्बलमध्ये काय कमी केलंय सरकारनं, तर 18% वरून 5% हर्बल वस्तूंचा जी हा सरकारनं काही बाबतीत कमी केलेला आहे. तर तो कोणता आहे, तर त्याच्यामध्ये तुमची कठा आहे, तेंदूची पानं आहेत आणि इतर काही गोष्टी हर्बल रिलेटेड असेल त्याच्यावर कमी केलेला आहे. त्यानंतर 5% पर्यंत अजून कुठला जी कमी केलाय, तर तो आहे व्हेजिटेबल थिकनर. त्याच्यामध्ये स्टार्च येईल आणि त्याच्यानंतर माल्टमध्ये पण केलेलं आहे आणि जे तुमचं प्राण्यांचं सॉरी जे 5% अजून कुठला येतो त्याच्यामध्ये, तर तूप येईल, तेल येईल, माशाचं तेल ज्याला आपण म्हणतो, प्राण्यांची चरबी याच्यावर सुद्धा 5% सरकारनं जी आकारलेला आहे. मी मगाशी तुम्हाला मंडळी म्हटलं होतं, की साधारण जो आपला हेल्थ इन्शुरन्स आहे, ज्याच्यामध्ये विमा पॉलिसीज आहेत किंवा अजून काही-काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आता सरकारनं काय केलंय, कारण अनेक जण भारतामध्ये विमा काढतात. मग तो विविध कंपन्यांचा जी विमा लोकं स्वतःहून काढत असतात. तर याच्यामध्ये जी आता कसा इन झालेला आहे नव्या स्लॅबनुसार, तर ते पण मी तुम्हाला डिटेल देतो. ते माहिती फार महत्त्वाची आहे. लक्ष देऊन ऐका. आता याच्यामध्ये आपल्या सरकारनं काय केलंय, की साधारण तुम्ही बघा, उदाहरण पकडा, की तुमच्या साधारण कोणत्याही ज्या आरोग्य विम्याचा एक जो साधारण तुमचा प्रीमियम सध्या ₹15,000 जर असला, तर 18% हा जर काढून टाकला, तर प्रीमियम सुमारे ₹2700 तुमचा कमी होईल. तर याच्या सगळ्या त्या विम्याच्या ह्याच्यामध्ये बघा, की तुम्हाला मी एक साधारण चांगले उदाहरण देतो. समजा मंडळी कोणत्याही तुमच्या आरोग्य विम्याचा एक जो प्रीमियम आहे ना, तो सध्या तुमचा एक ₹15,000 असेल. तर त्यावरून 18% काढून टाकला ना, तर तो सुमारे तुमचा प्रीमियम हा ₹2700 कमी होणार आहे. यामुळे तुम्हाला आरोग्य विमा घ्यायला आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. कारण थोडासा तो कमी केलेला म्हणजे इथं विम्याची एक गुंतवणूक वाढू शकते असं सरकारचं म्हणणं आहे. तसंच एक डेटा म्हणून तुम्हाला सांगतो, की देशातील आपल्या सगळे 57 कोटीहून अधिक लोकांच्याकडे आता आरोग्य विमा आहे आणि त्यामध्ये 31 कोटी लोकांकडे हा जीवन विमा आहे. म्हणजे जो एकूण लोकसंख्येच्या ना मंडळी 39% हा विमा आता आहे एवढा सगळा. तर याच्यामध्ये या निर्णयाचा जर एकूण परिणाम आपण सगळा समजून घेतलेला विम्यासंदर्भातला, तर तो असा आहे, की सध्या ज्या आपल्या विमा कंपन्या आहेत ना, त्या ग्राहकांच्याकडनं 18% आकारतात विम्यामधून, विमा कंपन्या सगळ्या. आता याच्याशिवाय ते एजंट कमिशन असतील, मार्केटिंग असेल, त्यातलं ऑफिस भाडं असेल, तुमचे इत्यादी जे काही त्यांची कामकाजं चालतात, लाईट बिल वगैरे सगळं असेल, चहा-पाणी सगळं त्यांचं. त्याच्यावर देखील ते भरत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आहेच आजकाल भारतामध्ये. तर याच्यामध्ये त्या जी-एस-टीच्या सगळ्या नियमानुसार कंपन्या ग्राहकांकडून गोळा केलेल्या त्या करामध्ये त्यांनी भरलेला कर हा त्यामध्ये ॲड करत असतात आणि त्यातली उर्वरित रक्कम ही सरकारला देत असतात. आता उदाहरणार्थ हे जर थोडं समजून सांगायचं झालं तर सध्या
सध्यामध्ये एक विमा कंपनीला साधारण ₹100 एक प्रीमियम मिळतो, असं समजा, बरोबर? यामध्ये ₹40 ऑफिस भाड्याला जातात. तुमचे ₹30 जे काही तुमच्या जे असतील ₹30 ते एजंटला जातात कमिशनसाठी त्याच्या. एक ₹10 आपण असं पकडू की वीज खर्चासाठी जातात. आणि जर विजेवर जी-एस-टी जर समजा सरकारनं आकारलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये कंपनीला एकूण जी खर्च ₹70 म्हणजे 40 अधिक 30 हा 18% म्हणजेच ₹12.6 आहे. बरोबर? मग याच्यामध्ये ही सध्या कंपनी ग्राहकांकडून गोळा केलेल्या ₹18च्या जी-एस-टी पैकी ₹12.6 ही घेत असते आणि उर्वरित रक्कम ₹5.4 जे काही आहेत हिशोबाने येतात ते सरकारला देत असते. आता हा जी शून्य झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला विमा कंपन्यांमध्ये पुन्हा जास्त इन्व्हेस्टमेंट तुमची वाढावी असं सरकारचं म्हणणं आहे. टप्प्याटप्प्यानं सरकारनं या सगळ्या गोष्टी आणायचं ठरवलेलं आहे आणि अधिक तुम्ही विम्याचा लाभ घ्यावा, अधिक गोष्टींचा तुम्ही विमा उतरवावा असं सरकारचं म्हणणं याच्यातून निघत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून कोणताही सरकार असं म्हणतंय की आम्ही कुठल्याही प्रकारचा जी घेणार नाहीये. परंतु त्याचवेळी कंपन्यांना त्यांच्या खर्चावर भरलेल्या जी-एस-टीसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट हा मिळणार नाहीये. याचा अर्थ असा मंडळी होतो, की साधारण जो ₹12.6 चा मागाशी तुम्हाला मी जो खर्च सांगितला होता जी-एस-टीचा सगळा, जो कंपन्यांना कुठलाही मिळणार नाहीये, त्याचा भार हा ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. म्हणजे ती रक्कम फार जास्त नसेल, पण तो कुठेतरी आहे. पण तुम्हाला एका बाजूनं थोडंसं फुंकर मारलेली आहे. पण एका बाजूनं थोडासा जो खर्च आहे, वर खर्च, तो तुमच्याकडून थोडासा घेतला जाऊ शकतो. म्हणजे साधारण कसं आहे, की तुमचा जो ₹100 जो प्रीमियम आहे ना, तो ₹112.6 पर्यंत वाढू शकतो. म्हणजे ती काही फार त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी ह्या नाहीयेत. या सगळ्या गोष्टी सरकारनं आता तुमच्यासाठी 22 सप्टेंबरपासून करायचं चालू ठरवलेलं आहे. म्हणजे साधारण ज्यावेळी घटस्थापना आहे, त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी लागू होणार आहेत. तर तुमच्या दैनंदिन वस्तू ज्या काही होत्या, त्या संदर्भातली जी माहिती आहे, ती मी तुम्हाला आता दिली. त्यामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त होतील, कोणत्या गोष्टींचा जी स्लॅब 18 ते 28 वरून खाली करून 10% पण कमी आणलाय आणि 5% पर्यंत पण आणलाय आणि 0% वर पण काही गोष्टी आणलेल्या आहेत. तर आणि हा विमाचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यामुळे सरकारनं सर्वच बाजूनं आता लोकांना थोडासा दिलासा देण्याचं एक ठरवलेलं आहे आणि या सगळ्यावर मंडळी तुम्हाला आता काय वाटतं? तुमचं मत काय आहे? सरकारनं जो काही आता नवीन जी निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा. तुम्हाला हा निर्णय सरकारचा कसा वाटतो जी कमी करण्याचा आणि काही गोष्टींवर वाढवण्याचा? आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच विशेष भारीला अशाच विषयांसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.